बातमी आहे द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलाय। सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 50% द्राक्ष बागा फेल झाल्याचं गंभीर चित्र समोर आलंय। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने द्राक्षांच्या घडावर परिणाम झालाय। अनेक ठिकाणी फुलोरा आणि फळं सडू लागल्याने बागायतदार हतबल झाले। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बागांमध्ये गुंतवणूक केली होती, मात्र आता त्या बागाच पावसाच्या तडाख्यात उद्ध्वस्त होताना दिसतात। द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकसह सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालं आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले आपल्या सोबत आहेत। सर, नेमकी काय स्थिती आहे राज्यामध्ये? द्राक्ष बागायतदार मोठ्या संकटात आहे। तुम्ही ज्या नाशिक जिल्ह्यातून येतात त्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांमध्ये सध्याच्या घडीला पाणी बघायला मिळतंय। नक्कीच नाशिक जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला जे पाणी बघायला मिळतं, कालचा पाऊस हा पूर्ण जिल्हाभर झालेला आहे आणि त्या पावसामध्ये जवळपास कमीत कमी 30-40 mm पासून तर 116-17 mm पर्यंत पाऊस झालेला आहे। इतका रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे सगळ्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। आता बागा छाटलेल्या आहे, पोंगा अवस्थेत आहे। ज्या बागांना एप्रिल छाटणी ज्यांची झालेली होती ते एप्रिल छाटणीमध्ये लवकर पाऊस जो झाला 6 मे पासून, त्याच्यामध्ये फलधारणेसाठी जेवढा सूर्यप्रकाश पाहिजे होता तेवढा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्यांना मालच आले नाही। माल आले अत्यंत कमी प्रमाणात, जे माल आले का झाडावरती 5-5, 7-7, 10-10 घड आले फक्त, ते ह्या पावसाने जिरायला सुरुवात झाली। म्हणजे तिथं कुठलाही माल राहणार नाही अशी स्थिती पूर्ण राज्यात आहे। जसे नाशिकला पाऊस आहे, सांगलीला आहे, सोलापूरला आहे, पुणे विभागात आहे, सगळीकडे पाऊस आहे आणि हा पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घड जिरणे ही समस्या चालू झालेली आहे। मुळात उत्पादनच हे जवळपास 50% वरती कमी आलेलं होतं आणि अजून बागा फुटायच्या आहे। त्याच्यामुळं आमचा जो अंदाज आहे 70% उत्पादन राज्यामध्ये द्राक्षाचं कमी राहील आणि याच्यासाठी शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। याच्यासाठी शासनाकडे आम्ही कव्हर क्रॉप सिस्टीमसाठी मागेल त्याला जसं शेततळं दिलं जातं तसं मागेल त्याला कव्हर क्रॉप दिलं पाहिजे। इन्शुरन्सची जी योजना आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ट्रिगरचे चेंज केले पाहिजे। ते ट्रिगर चेंज न केल्यामुळं शेतकरी इन्शुरन्स घेत नाही, त्याच्यामुळे त्यांना जो बेनिफिट व्हायला पाहिजे तो होत नाही। आमचं म्हणणं असं आहे की आता ह्या वर्षी येणारा खर्च, पुढच्या वर्षासाठी येणारा खर्च 6 लाखापर्यंत ती मर्यादा वाढवून द्यावी आणि शेतकऱ्यांना 6 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, तरच शेतकरी त्याच्यामध्ये तग धरेल आणि त्याच्या अगोदरची कर्जमाफी पूर्ण करावी आणि हे कर्ज उपलब्ध करून द्यावे, तर शेतकरी टिकेल। अन्यथा शेतकरी टिकणार नाही। कधी नव्हे एवढ्या उच्चांकी द्राक्ष बागा ह्या वर्षी तुटणार आहे। आम्ही आव्हान करतोय, शेतकऱ्यांना धीर देतोय का तुम्ही घाबरू नका। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।